रोहित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो तेव्हा विमान टेक ऑफ करण्याच्या आधी आपल्याला वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. तुम्हाला असं वाटतं की ती संधीसुद्धा इथे मिळालेली नाही आहे, काही सांगण्याची पण आणि काही करण्याची पण, म्हणून हम्म. इतकी मोठी जीवितहानी झाली? हो, तुम्हाला एक फक्त मी तुम्हाला हे करतो की ते तुम्ही ब्लॅक बॉक्स बद्दल जे विचारलं ना त्याचं उत्तर मी पटकन देतो. प्लीज सर, कारण मला प्लीज. ते अगदी स्पष्ट दिसतंय. तुमच्या व्हिज्युअल्स मध्ये तुम्ही जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अडकलेला विमानाचा पीस दाखवताय, हां. तो आता मी बघितला, मगाशी पण तो रन होत होता. त्याच्यामध्ये तुम्हाला एअरक्राफ्टच्या टेल आपण जे म्हणतो, शेपटी येस, विमानाची, येस. ही तिथे दिसते आहे. मी परत एकदा ते आणि दाखवायला सांगतो. हा, तर ती दिसते आहे. आणि तुम्हाला मी हे बघा, हे हां, व्हिज्युअल हां, हां. आता जे दिसतंय वरती, एक्झॅक्टली. हां. हे जे दिसतंय ना, हा जो लाल बाण तुम्ही दाखवताय डाव्या बाजूचा, तिथे विमानाचं ब्लॅक बॉक्स असतं. ओके, ओके, ओके. विमानाच्या हा हां, हां. विमानाच्या त्यामुळे ब्लॅक बॉक्स हा सापडलेला आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो 100%. ब्लॅक बॉक्स व्यवस्थित आहे. ग्रेट. कारण ते तुम्हाला दिसतंय की ते विमान. आणि हे का असतं, तर विमान जेव्हा क्रॅश होतं तेव्हा विमानाच्या शेपटीचा भाग हाच सर्वात सेफ भाग असतो. आणि हं. बहुसंख्य जगातले 99% क्रॅश तुम्ही जर बघितले तर त्याच्यामध्ये हाच भाग हा सुरक्षित राहिलेला तुम्हाला दिसेल. बरं. त्याच्यामुळे विमानाच्या पुढच्या भागात कॉकपिटमध्ये जे काही संभाषण किंवा दोन ब्लॅक बॉक्स, म्हणजे दोन बॉक्सेस असतात. ब्लॅक हं, हं. बॉक्सचा रंग ऑरेंज कलरचा असतो, त्याला जरी ब्लॅक बॉक्स म्हणत असले तरी त्याच्यामध्ये आत दोन बॉक्सेस असतात. एकाला DFDR असं म्हणतात, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर. हं. आणि दुसऱ्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, CVR असं म्हणतात. तर ओके. हे दोन बॉक्सेसमध्ये पायलटचं संभाषण काय, हे सगळं हे सगळं ऑडिओ रेकॉर्ड होतं, व्हॉइस रेकॉर्डिंग होतं, त्याच्यावरनं काय सुरू होतं कॉकपिटमध्ये हे सगळं कळतं. आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर, DFDR, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये विमानाचा स्पीड, त्याचा अँगल, त्याचा अमुक तमुक असे 100 प्रकारचे डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात. त्याच्यातनं तुम्हाला सगळे बहुसंख्य म्हणजे 90% तुम्हाला कळतं काय झालंय काय नाही झालं. हं. तर ते दिसतंय मला इथे आणि ते सेफ आहे, ते मिळणार. आणि ग्रेट. त्याच्यातनं म्हणजे सोल्युशन कळणार, आपल्याला हा एक हे भाग कळू झाला. शकेल एक्झॅक्ट कारण काय आहे, जे आपण होय अंदाज होय, बांधतोय आता ते. ऑलमोस्ट ऑलमोस्ट असं आपण आता म्हणू शकतो की ब्लॅक बॉक्स इज सेफ. ब्लॅक ओके. बॉक्स मिळणार, त्याच्यातनं हे कळणार तुम्हाला काही दिवसात. हं, हं. पुढचा तुम्ही जो प्रश्न विचारला की आपल्याला जे सांगितलं जातं की अमुक सूचना तमुक सूचना वगैरे, तर काय आहे की इथे एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला मी सांगू इच्छितो की विमान जेव्हा आकाशात असतं, हे बघा 65% अपघात जगभरात जे होतात विमानांचे, त्यातले म्हणजे टोटल विमानांचे जे अपघात होतात हां. त्याच्यातल्या 65% अपघात हे टेक ऑफच्या वेळी किंवा लँडिंगच्या वेळी होतात. म्हणजे बहुसंख्य विमान अपघात हे टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळीच होतात. यातला लँडिंगच्या वेळी होणारा जो अपघात आहे त्याच्यामध्ये दोन फॅक्टर असतात. पहिला फॅक्टर असा की तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, कारण हं, हं. विमानाचा स्पीड कमी असतो, ते हळूहळू खाली येत असतं आणि त्याच्यावर तुमचा कंट्रोल असतो. तर काही इंजिन फेल्युअर वगैरे झालं तर तुम्ही ते ग्लायडर सारखं ग्लाइड करू शकता पाहिजे त्या दिशेला, आणि कुठल्या तरी सेफ जागी नेऊन ते उतरवू शकता, आयदर एअरपोर्टवर, अन्य कुठे, किंवा पाण्यावर वगैरे वगैरे. हा एक भाग आहे. टेक ऑफच्या वेळी काय होतं की टेक ऑफच्या वेळी विमानाला स्पीडही खूप ते घेत असतं आणि वेळच मिळत नाही. कारण आता जसं जसं तुम्ही बघताय की ही घटना 30-35 सेकंदात झाली आहे. त्या हं, हं. 30-35 सेकंदामध्ये काय होतंय हे कळण्याच्या आधीच ती घटना होऊन जाते, म्हणजे क्रॅश होऊन जातो. त्याच्यामुळे हं. काही प्रवाशांना काही प्रिकॉशन किंवा काही घेणं, काउंटर ऍक्शन काही घेणं हे घेताच येत नाही. फक्त 11A सीटवरच्या प्रवाशांनी ज्या पद्धतीने बाहेर उडी मारली तेवढं एखाद्या नशिबाने होतं. कारण मी तुम्हाला सांगतो 100% विमानाचं फ्युसेलेज ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मुख्य विमानाचा जो भाग असतो, हं. काय फ्युसेलेजला मराठीत आता मला शब्द नाही कळत आहे, पण हां. ते तुटलं असणार तिथे 11 नंबरच्या सीटच्या तिथे इम्पॅक्टनी ते तुटलं असणार. म्हणजे रेल्वे बघा, तुम्ही जर क्रॅश झाली, दरीत वगैरे पडली तर कसे दोन तुकडे होतात ना हो, डब्याचे. हो, हो. असे दोन तुकडे, हा जो एअर इंडिया असं लिहिलेला जो भाग आहे विमानावरचा, दॅट इज फ्युसेलाइज, ते विमानाचा मुख्य बॉडी विमानाची, ज्याच्यामध्ये सगळे लोक बसलेत वगैरे, तो भाग एअर इंडिया लिहिलेलं तुम्हाला जे दिसतंय विमानावर, होय, होय. तो हं. भाग, तिथे तो तुटलेला असू शकतो. म्हणजे ते फ्युसेलाइज तुटणे इम्पॅक्टमुळे, ते तुटल्यामुळे एकदम बाहेरची हे ओपन झाली आणि त्या प्रवाशांनी उडी मारली असं होऊन एक जण वाचलाय. तर असं काही सगळे करू शकत नाहीत, कारण ते एकाच ठिकाणी तुटतं किंवा 1-2 ठिकाणी तुटतं. बाकीच्या ठिकाणी प्रवासी आतमध्ये कोंडले जात आहेत असं दिसतंय आणि त्याच्यामध्ये स्फोट होतोय, त्यांना काही करण्यासाठी वावच मिळत नाही. दुसरा फॅक्टर असा आहे की विमानाच्या लँडिंगच्या वेळी जर अपघात झाला तर हां. त्याच्यामध्ये फ्युएल अतिशय कमी असतं. हो, कारण ते हो. लँडिंग होईपर्यंत त्याचं फ्युएल संपत आलेलं असतं, त्यामुळे स्फोट होण्याची शक्यता कमी असते.
टेक ऑफच्या वेळी विमान, आता अभिजितजीने सांगितलं त्याप्रमाणे फुल्ली लेडन ज्याला आपण म्हणतो, हम्म, हम्म. फुल लोड असा त्याला टेक्निकल शब्द आहे, फुल लोड 787. फुल लोड म्हणजे प्रवासी पूर्ण भरलेले आहेत आणि फ्युएल सुद्धा पूर्ण भरलेलं आहे. अशा हम्म. परिस्थितीत ते पडतं तर ते अतिशय व्हल्नरेबल म्हणजे अतिशय नाजूक अशा अवस्थेमध्ये ते असतं, काही करताच येत नाही. आणि बरोबर ते सर. तुम्हाला सर, आता माझा घडल्याचं वेळ दिसतंय. संपलाय, पण एक ओके. मनातला प्रश्न मला विचारायचा आहे, कदाचित प्रेक्षकांच्या मनातला तो असेल, माझ्या तरी आहे. हा. सेफ, तुम्ही आता म्हणालात की टेल जी असते, शेफ्टी जी असते ती सुरक्षित असते म्हणून ब्लॅक बॉक्स तिचा असतो. प्रवाशांच्यासाठी विमानात प्रवास करताना कुठली जागा सेफ? मी नेहमी मागे बसतो विलास. कारण मी खरं तर मी दुर्दैवी आहे हे मला हे सगळं, दिसतंय की पण तो आपल्याला प्रवासी वाचला, मग ती जागा सेफ आहे का, कुठली सेफ म्हणून हा, प्लीज नाही मला. नाही. आता तुम्हाला मी अगदी टेक्निकल सांगू शकतो की मी अगदी लहान असल्यापासून एव्हिएशनचा अभ्यास बराच केला असल्यामुळे मी कोणत्याही विमान प्रवासात नेहमी बोर्डिंग घेताना किंवा चेक इन करताना विंडो सीट ऍट द रिअर असं सांगतो. विमानाच्या मागच्या भागात बसायचं, नेहमी एकदम मागच्या भागात. आपल्याला लहानपणापासून बस प्रवासाची सवय असते आणि म्हणून बसमध्ये काय होतं की मागच्या भागात खूप ती बस अशी खडखड खडखड उडते आणि त्रास होतो, म्हणून आपण कायम पुढच्या सीट घेण्याच्या सवयीत असतो. बहुसंख्य भारतीय नागरिक जे विमानाने प्रवास करतात त्यांना हे माहितीच नाही की विमानातला सगळ्यात सेफ भाग हा विमानाचं मागचं टोक हा असतो आणि थँक्यू सगळे सर, पुढची थँक्यू सो सीट मच. घेण्यासाठी धडपडत असतात. थँक्यू सर. आणि खरं तर मी आभार मानतो महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांकडून तुमचे. आज दिवसभर जेव्हा ही दुपारपासून दुर्घटना घडली तेव्हापासून अनेक हिंदी, इंग्रजी सगळे चॅनल्स बघतोय, सगळे एक्सपर्ट सांगतायत, पण ज्या पद्धतीनं सोप्या भाषेत तुम्ही इतकी सगळी माहिती सांगितली आणि समजून सांगितलं, खरंच हॅट्स ऑफ आणि थँक्यू सो मच. असं थँक्यू विश्लेषण विलास. मी फक्त दिवसभर कुठे ऐकलेलं नाहीये. एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे युट्यूबवर हा सगळा शो लोड करा आणि नक्की सर. युट्यूबवरही त्याला म्हणजे माझ्याशी पण शेअर करा. धन्यवाद. तुमच्याशी बोलून फार चांगलं वाटलं. थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.